हॅलो मित्रांनो, आज आपण शिकणार आहे 5 बोटांनी रांगोळी कशी सोडायची। चला व्हिडिओमध्ये बनून राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि हो असेच नवीन रांगोळीचे क्रिएटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा। चला मग शिकूया 5 बोटांनी रांगोळी कशी सोडायची। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला रांगोळी घ्यायची आहे। रांगोळी ही या पद्धतीची असायला पाहिजे जेणेकरून बोटांमधून छान अशी सुटेल। बघा, अशी स्मूथ रांगोळीच आपल्याला 5 बोटांची रांगोळी जर आपल्याला काढायची असेल तर अशीच रांगोळी आपल्याला हवी आहे। तर या रांगोळीला कोणी रवेदार रांगोळी म्हणतात, कोणी 5 बोटांची रांगोळी म्हणतात, कोणी जाडसर रांगोळी म्हणतात। सो या पद्धतीचीच रांगोळी आपल्याला 5 बोटांमधून सुटण्यासाठी कंपल्सरी आहे। तर बघा, बोटांची ठेवण आपल्याला कशी ठेवायची आपण बघूया। असे बोट ठेवायचे आहे। त्याच्यानंतर हे जे 2 बोट आहे या 2 बोटांच्या मधातून ही जी गॅप आहे या गॅपमधूनच रांगोळी आपली सुटायला पाहिजे। या गॅपमधून रांगोळी सुटण्यासाठी आपल्याला साईडचे जे 2 बोट आहे या 2 बोटांची मदत लागते। बघा, या 2 बोटांना, साईडच्या ज्या 2 बोट आहे या 2 बोटांना आपल्याला या 2 बोटांच्या बरोबर अर्ध्या भागापर्यंत ठेवायचं आहे। असं ठेवल्यानंतर आपल्याला आपला जो हाताचा जो भाग आहे तो थोडा एकसोय करून घ्यायचा, एक लेवल करून घ्यायचा। या पद्धतीने बघा, असं या पद्धतीने करून घ्यायचा आहे। एकसोय केल्यानंतर आपल्याला हे 2 बोट आणखी जवळ घ्यायचे आहे। म्हणजे काय होईल, इथून जे रांगोळी इथे पडेल ते बरोबर या 2 बोटांचा सपोर्टनी पडेल। बघा, रांगोळी एकदम थोडी घ्यायची आहे आणि या 2 बोटांच्या सपोर्टमुळे ही रांगोळी बरोबर इथून या 2 बोटांच्या मधातूनच पडत आहे आणि हे जे 2 बोट आहे हे बरोबर खालच्या 2 बोटांच्या जे सेंटर लाईन आहे, अटॅचमेंट लाईन आहे किंवा जॉईंट लाईन आहे, त्या जॉईंट लाईनच्या मधातून रांगोळी पडण्यासाठी आपल्याला मदत करते। बघा, हां, तर याच्यासाठी आपल्याला रांगोळी आपल्या बोटांमध्ये एकदम कमी घ्यायची आहे। सो असे बोट ठेवण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल। कोणाकोणाची रांगोळी या साईडच्या 2 बोटांमधून इथून पडते। सो त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या बोटांना असे घट्ट चिटकून असं ठेवण्याची प्रॅक्टिस करावी लागते। आणि याच्यासाठी आणखी एक सपोर्ट म्हणून आपल्याला अंगठा जो आहे तो आपल्याला मदत करतो। या अंगठ्याने आपल्याला जर या बोटावर असं जोरात प्रेस करून ठेवलं तर ऑटोमॅटिक सगळे बोट एकमेकांना चिटकून राहील। प्रेस करून जोरात ठेवल्यावर सगळे बोट एकमेकांना ऑटोमॅटिक चिटकून राहील। सो प्रॅक्टिस करताना सुरुवातीला याच पद्धतीने प्रॅक्टिस करा। हे बघा, रांगोळी जास्त घ्यायची नाही, रांगोळी फक्त तेवढीच घ्यायची जेवढी छान त्या बोटांमध्ये बसेल आणि तिथून सुटेल। बघा, सो याच पद्धतीची आपल्याला रांगोळी, अशीच रांगोळी आणि एवढीच रांगोळी घ्यायची आहे। अंगठ्याचा वापर इथे ठेवायचा, जोरात प्रेस करायचं म्हणजे सगळे बोट चिटकून राहील आणि इकडून रांगोळी सांडणार नाही। त्याच्यानंतर बघा, आपल्याला रांगोळी स्टार्ट आणि स्टॉप करायची आहे। सो त्याच्यासाठी आपल्याला अंगठ्याची गरज पडते। तर अंगठा कोणत्या पद्धतीने आपल्याला यूज करायचा आहे बघा, आपण बोटांची पोझिशन घेतली, त्याच्यानंतर रांगोळी घेतली, त्याच्यानंतर अंगठ्याचा जो हा पार्ट आहे वरचा पार्ट आहे, हा पार्ट नाही, हा पार्ट जो अंगठ्याचा आहे हा पार्ट इथे लावायचा आहे। असा लावून त्याला बिलकुल थोडा ओपन क्लोज करायचा आहे। बस एवढ्याच पार्टमधून रांगोळी आपली पडली पाहिजे। बघा, आता रांगोळी पडत आहे, नाही पडत आहे रांगोळी। आता बघा, अंगठा थोडा मी साईडला करतो, रांगोळी पडते, स्टार्ट। आता स्टॉप झाली। आता बघा, स्टार्ट स्टॉप स्टार्ट स्टॉप स्टार्ट स्टॉप, या पद्धतीने आपल्याला रांगोळी सोडायची आहे। बघा, स्टॉप स्टार्ट स्टॉप। रांगोळी अशी असणं, सुटसुटीत असणं, जाडसर असणं, रवेदार रांगोळी असणं महत्त्वाचं आहे। जोपर्यंत अशी रांगोळी आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत आपण असा फ्लो आपल्या बोटांमधून सुटणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला। असा फ्लो जर सोडायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला रांगोळी अशीच लागेल। कोणाकोणाकडे पिठासारखी रांगोळी असते, कोणाकोणाकडे पिठासारखी आणि जाडसर याच्या मधातली रांगोळी राहते। तर आपल्याला फक्त जाडसर रांगोळीचा यूज करायचा आहे। हीच सेम रांगोळी आपल्याला टूल्समध्ये सुद्धा यूज करता येते।
जी रांगोळी आपण टूल्समध्ये यूज करतो तीच रांगोळी आपण बोटांमध्ये यूज करू शकतो. सो जर तुमच्याकडे टूल्स असेल तर तुम्ही टूल्स घेऊन मार्केटला जा आणि टूल्समधून अशी स्मूथली पडणारी रांगोळी घेऊन या, जेणेकरून तुम्हाला टूल्ससाठी पण कामी येईल आणि तीच रांगोळी तुम्हाला बोटांमधून रांगोळी सोडायसाठी, बोटांनी रांगोळी काढायसाठी सुद्धा कामी येईल. तर आपण बिंदू काढूया प्रॅक्टिससाठी आणि टूल्सनी सुद्धा मी तुम्हाला नाव लिहून दाखवणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, जर तुम्हाला कॅलिग्राफी टूल्स, बॉर्डर टूल्स हवे असतील, स्क्रीनच्या वरच्या साईडला माझा नंबर दिलेला आहे, तर मला संपर्क करा, व्हॉट्सअप करा आणि तुमचा डिटेल पाठवा आणि तुम्हाला तुमच्या घरपोच टूल्स मिळेल. ठीक आहे, चला बघूया आपण बोटांनी. आता आपण एक बिंदू काढून बघूया. बघा, रांगोळी कशी पकडायची मी तुम्हाला सांगितलं आहे. बघा, अशीच रांगोळी पकडायची आहे. अंगठ्याचा उपयोग बघा. रांगोळी किती घ्यायची ते सुद्धा सांगितलं आहे. रांगोळी फक्त एवढीच घ्यायची आहे. इकडून तिकडून रांगोळी सांडली पाहिजे नाही, हे काळजी घ्या. चला आता बिंदू काढण्याची प्रॅक्टिस करूया. तर हातामध्ये फक्त एवढीच रांगोळी घ्या, जेणेकरून एक बिंदू निघेल. जास्त रांगोळी घेऊ नका. बघा, लक्ष द्या इथे. बघा, अशीच रांगोळी आपल्याला सोडायची आहे. एकदम छोटे छोटे बिंदू काढायचे आहे. बघा, रांगोळी एकदम प्रॉपर सुटली पाहिजे, तेव्हाच ती रांगोळी छान दिसेल. सर्कलसुद्धा काढताना किंवा बिंदूसुद्धा काढताना असे गोलाकारच बिंदू आले पाहिजे, तेव्हा त्या बिंदू दिसायला छान दिसेल. आणि हो, तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपले रांगोळीचे क्लास असतात. ऑनलाईन क्लास, ऑफलाईन क्लास. ऑफलाईन क्लास माझे यवतमाळला आहे. ऑनलाईन क्लास कोणीही करू शकतो. सो अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअप करा आणि ऑनलाईन ऑफलाईन क्लास जॉईन करा. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हीच रांगोळी आपण टूल्समध्ये सुद्धा यूज करू शकतो. तर बघा, हीच रांगोळी आपण टूल्समध्ये यूज करू आणि नाव काढूया. बघा, रांगोळी. याच पद्धतीने आपण टूल्सचा उपयोग करून अक्षरलेखन सुद्धा करू शकतो. तर मित्रांनो, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे की 5 बोटांनी रांगोळी कशी सोडायची आणि तीच रांगोळी टूल्समध्ये कशी वापरायची, किंवा तीच रांगोळी आपल्याला टूल्समध्ये सुद्धा वापरता येते आणि 5 बोटांनी सुद्धा सोडता येते. तर मार्केटमधून रांगोळी आणताना नेहमी लक्षात ठेवा की टूल्समधून सुटणारी रांगोळी जर तुम्हाला मिळाली तर ती रांगोळी तुम्ही 5 बोटांनी सोडू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या त्या मित्रापर्यंत नक्की पोहोचवा ज्या मित्राला 5 बोटांनी रांगोळी सोडता येत नाही किंवा ज्या मित्रांना टूल्स हवे आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आणखी माहिती जर तुम्हाला हवी असेल, आणखी डिटेल माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की माझा ऑफलाईन ऑनलाईन रांगोळीचा क्लास करू शकता. त्या क्लासमध्ये मी विद्यार्थ्यांना यापेक्षा जास्त डिटेल माहिती सांगत असतो. सो तुम्हाला जर क्लास करायचा असेल तर वरती माझा नंबर आहे, त्या नंबरला कॉल करा किंवा मेसेज करा, मी तुम्हाला डिटेल पाठवतो. त्याच्यानंतर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, कमेंट नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.